लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणीची योजना राबवणारे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना मुख्य नेते या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाच्या वतीनं लातूर, निलंगा, रेणापूर, औसा, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर या संबंध जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेना पक्ष ही निवडणूक लढवत आहे। खरं तर भरभरून आशीर्वाद आणि भरभरून प्रतिसाद पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना सुद्धा आज तुम्ही पाहताय अंधोरीमध्ये अशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। निश्चितच सर्वांगीण विकासासाठी एकच लक्ष आणि शिवसेना पक्ष अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। म्हणून आम्हाला आता या ठिकाणी मोठी संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि निश्चितच 9 तारखेला 7 तारखेला मतदानाच्या रूपानं आणि 9 तारखेला विजयाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये निश्चित आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य निवडून गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचा विश्वास आम्हाला जनतेने दिलेला आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा धुरंधर असा नेता, सर्वांगीण विकासाचा नेता या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी काम करायला त्यांच्या नेतृत्वामध्ये संधी मिळालेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं एकट्याच्या जीवावर निवडणूक लढवली जात आहे आणि तो पक्ष आहे फक्त शिवसेना पक्ष, एकनाथ शिंदे साहेब। अशी लाडकी बहीण योजना एकनाथराव शिंदे साहेबांनी सुरुवात केली, त्याचं श्रेय हे पूर्ण एकनाथराव शिंदे साहेबांचं आहे असं आपण बोलतो। परंतु या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, हे त्या योजनेच्या आधारे मत मागत आहेत लाडक्या बहिणी। बघा, या बाबतीत आपण काय स्पष्ट भूमिका मांडणार? आपण पत्रकार आहात, मीडिया म्हणून जर आपण विचार केला, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी मतदान केलं आणि पुन्हा एकदा महायुतीला त्या ठिकाणी विजय मिळाला। म्हणून आज ते सत्तेमध्ये आहेत। योगायोगानं आज उपमुख्यमंत्री आहेत, परंतु मुख्यमंत्री असतानाच ही लाडकी बहीण योजना सुरू झाली। म्हणून तो खरा हक्क तो तुम्हीच मीडियाने सांगितला पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे हा प्रश्न। अरे बाबा, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या स्वप्नातली आणि त्यांची लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय? परंतु आता ते काही जर मनानं खोटं बोलत असतील तर त्याला आम्ही रोखू शकणार नाही। तुम्ही मीडियानेच विचारलं पाहिजे। तुम्हाला आमच्या बहिणीला माहित आहे मुख्यमंत्री असतानाच ती योजना सुरू झालेली आहे। कुणी काही बोललं तर त्याला आम्ही थोडंच लक्षात घेणार आहोत। तुम्ही सांगा हे का खोटं बोलताय म्हणून तुम्ही विचारलं पाहिजे मला विचारण्यापेक्षा। कुठेतरी त्यांच्या निर्णयाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये होतोय आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांकडून मत मागितलं जातं। हे कितपत नीतिमत्तेला धरून असं आहे आपल्याला? मला तर वाटतं अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी निधन झालेलं आहे। त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे। कोणी याच्यावर राजकारण करण्यापेक्षा या ठिकाणी त्या परिवाराला मोठं दुःख त्यांच्या समोर आलेलं आहे आणि एक चांगला नेता आपल्यामधून हिरावून गेलेला आहे। त्यामुळे निश्चितच पूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता। म्हणून 3 दिवस त्या ठिकाणी दुखवटा पाळून आम्ही प्रचार सुद्धा त्या ठिकाणी बंद केला होता। सर्वांनी मतदानाची प्रक्रिया सुद्धा 5 तारखेचं मतदान आपल्याला 7 तारखेला 2 दिवस मतदान सुद्धा वाढलेलं आहे, तारीख वाढलेली आहे। निश्चितच महाराष्ट्र शोकाकुल आहे।